आम्ही आज कॉलेजमध्ये नेमकं गांडूळ खत कसं तयार होतं ते बघितलं. गांडूळ खतामुळे आपल्या पिकांना काय काय फायदा होतो, जर तुम्हाला हे माहित असेल तर आपले विचार कमेंट मध्ये नक्की मांडा. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य मगर. कॉलेजला आल्याबरोबर तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपला गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प चालू होता त्या ठिकाणी आलो. या ठिकाणी आपले सगळे पोरं जे जुनं गांडूळ खत तयार झालं होतं ते दुसरीकडे ट्रान्सफर करीत होते. हे खत चांगलं तयार झालं त्यामुळे हे सगळं खत साईडला काढून ठेवायचं होतं. दुसरा बेड पण तयार करायचा होता, त्यामुळे जे आपलं तयार झालेलं खत होतं त्यातले सगळे गांडूळ वेचून एका साईडला काढून घेतले. गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारा जो बेड होता तो पहिल्यांदा तर धुवून घेतला. त्यानंतर त्या बेड मध्ये शेणखत भरून घेतलं आणि त्यामध्ये सगळे गांडूळ सोडून दिले. गांडूळ सगळीकडे सारखे सोडले आणि त्यावरती थोडंसं शेणखत पांगून दिलं. गांडूळ खताचा प्रकल्प पाहण्यासाठी आपले ज्युनियर आले होते, तर आपल्या शिंदे सरांनी त्यांना गांडूळ खत तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया समजून सांगितली. इकडचं सगळं उरकल्यानंतर आम्हाला पॉली हाऊसला पाणी द्यायला जायचं होतं, त्यामुळे डायरेक्ट पॉली हाऊसला आलो आणि इथं आल्यानंतर पाहत होतो काय इथं पाणीच आलेलं नव्हतं. त्यामुळे म्हणलं नेमकं काय विषय झाला पाहून यावा. ते पाहण्यासाठी डायरेक्ट बोरच्या मोटरीकडे आलो. इथं आल्यानंतर सगळे उपाय केले पण बोरची मोटर काय चालू व्हायलाच तयार